बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनसंवाद उपक्रमात माजी आमदार संदीप नाईक यांनी विविध परिसरातून आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या, अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या। प्रत्येक नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून संदीप नाईक यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधत समस्यांच्या तातडीच्या निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या। नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांना वेळेत न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी जनसंवादमध्ये उपस्थित काही नागरिकांनी आपल्या समस्या तत्परतेने ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले। आज एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आज आपल्याला साहेबांनी अर्थात श्री संदीप नाईक साहेबांनी या ठिकाणी हे आश्वासन दिलेलं आहे की तुम्हा लोकांना या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खटकलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी या कायद्याला धरून झालेल्या नाही आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य करण्याचा पूर्ण विश्वास या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आज एका साधे सगळे हे नागरिक आहेत त्या सेक्टर 4 मधल्या कस्तुरी सोसायटीमध्ये त्या सगळ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। साहेबांना भेटण्याचं कारण हेच होतं की जे गटाई कामगार आज 30 वर्षापासून जे बसलेले आहेत त्यांना शिडको आता काय करते, टेंडरमध्ये काढते आणि शिडकोवाले काय करतायत की त्यांना उठवायचं बघतायत। आता हे 30 वर्षापासून बसलेले, पण आत्तापर्यंत नाईक साहेबांच्या कुटुंबाने आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे। आत्तापर्यंत जेवढं पण टेंडर आलेलं आहे ना ते सगळं थांबवलेलं आहे। तर आमची एकच रिक्वेस्ट होती साहेबांपुढे की ह्यांचं टेंडर न व्हावं, यांना कायमस्वरूपी परत करून द्यावं, हीच आमची रिक्वेस्ट होती। तर त्यांनी सांगितलेलं की तुमचं काही टेंडर वगैरे येणार नाही आहे, आम्हाला आश्वासन दिलेलं त्यांनी साहेबांनी सांगितलेलं आहे आत्तापर्यंत काही नाही, तुम्हालाच फिक्स करून तुम्हालाच आम्हाला बसवून देतील आम्हाला। जनसंपर्क कार्यालयातील जनसंवाद उपक्रम हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वासाचे मजबूत माध्यम ठरत असून लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासभिमुख आणि जनहिताच्या कामांना गती देण्याचा संकल्प यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।